मात्र आजच्या चर्चेची सुरुवात मला भाजपपासून करावीशी वाटते। नवनाथ बन, आपण देखील आजची झालेली मुलाखत पाहिलेली असेल। या मुलाखतीमध्ये आम्ही तुम्ही हा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि महाविकास आघाडीलाच स्वतः उद्धव ठाकरे यांनी आरसा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। या मुलाखतीकडे आपण कसं पाहता? महाविकास आघाडीचं भवितव्य भाजपला काय वाटतं? कारण स्थानिकच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागलेत। नवनाथ बन, विशालजी, महाराष्ट्र विकास आघाडी ज्याला आपण माविआ म्हणतो, ही मुळामध्ये कुठल्या विचारांवर आली नव्हती। फक्त सत्तेसाठी, सत्ता मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवण्यासाठीची महाविकास आघाडी स्थापन झाली होती। याच्यामागे कुठलाही कॉमन मिनिमम प्रोग्राम नव्हता, कुठलाही अजेंडा नव्हता, कुठलाही विचार नव्हता। उलट उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्ववादी विचार सोडून काँग्रेसच्या मांडीला जाऊन बसण्याचं पाप महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलं। त्यामुळे या महाविकास आघाडीला तसा काही अर्थ नव्हता। आपण बघितलं की गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यामुळे कशा पद्धतीनं महाराष्ट्रात राज्य केलं आणि कशा पद्धतीनं 3 तिघाडा काम बिघाडा अशा पद्धतीचं हे सरकार होतं। आता सुद्धा विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर महाविकास आघाडीचा दारुण पराभव महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेने केला। त्यानंतर एकही बैठक या तिन्ही नेत्यांची झालेली नाही। मी आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी सत्यता ही महाराष्ट्राच्या जनतेने जे वास्तव सांगितलं ते त्यांनी स्वीकारलं आणि आज कबूल केलं की आमच्या डोक्यामध्ये, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्यामध्ये हवा गेली होती आणि ती हवा उतरवण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेने केलं। आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडी कुठल्याही विचारधारेवर आधारलेली नाही हे सिद्ध झालं। आपल्याला आठवत असेल, जेव्हा विधानसभेचे निवडणुकीचे निकाल लागण्याच्या आधी संजय राऊत असतील, नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, हे सगळेजण मीच मुख्यमंत्री होणार अशा पद्धतीच्या वल्गना करत होते। त्यांच्या सोफिटेल हॉटेलमध्ये बैठका देखील सुरू होत्या। निकालाच्या आदल्या दिवशी तुम्हाला आठवत असेल तर संजय राऊत स्वतः सोफिटेल हॉटेल बघायला गेले होते की उद्या इथेच महाविकास आघाडीचा कार्यक्रम होईल आणि याच ठिकाणी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरेल। एका बाजूला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी आग्रह होते, दुसऱ्या बाजूला नाना पटोले, विजय वडेट्टीवार अशी लोक गुडघ्याला बाशिंग बांधून होते। परंतु महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेला देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर विश्वास होता आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील महायुतीला त्यांनी घवघवीत यश दिलं। आता सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे एकला चलोरेचे संकेत दिलेले दिसतायत आणि मला वाटतं कुठल्याही विचारावर आधारित नसलेली ही महाविकास आघाडी फुटलेली आहे। देशामध्ये इंडिया आघाडीचं ज्या पद्धतीने ठिकरे उडाले, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे ठिकरे हे विधानसभेच्या निवडणुकीत उडालेले आहेत। आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते ठिकरे उडाल्याशिवाय राहणार नाहीत, त्याचे संकेत तुम्ही दिले। भविष्य काय असेल महाविकास आघाडीचं ते सांगण्याचा प्रयत्न मला आपल्याला विचारायचं आहे। एका बाजूला दिलेलं आव्हान तुम्ही स्वीकारणार का? महाविकास आघाडी कुठेतरी आउटगोईंग थांबवताना दिसत नाही, मात्र तुमच्याकडचं म्हणजे महायुतीतलं इनकमिंग मात्र जोरदार सुरू असल्याचं पाहायला मिळतं। राजकीय खेळीचा हा भाग समजायचा महाराष्ट्रातल्या जनतेनं की खरोखर तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे? काय नेमकं समजायचं? नवनाथ बन, विशालजी, महाराष्ट्र विनाश आघाडीकडे कुठलाही अजेंडा नाहीये। कोथळा, खंजीर, बाप चोरला, पक्ष चोरला, ईव्हीएम, जनमत चोरलं अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने यांनी केलेला आहे। महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेना कोणाची आहे आणि कशा पद्धतीचे जनमत एकनाथ शिंदेच्या पाठीशी आहे, अजितदादांच्या पाठीचे आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे, हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्पष्टपणे झालेलं आहे। एक बघा, चर्चेमध्ये असं सांगितलं जातं की ईव्हीएमच्या माध्यमातून सगळं मतदान चोरलं गेलं, पण जेव्हा लोकसभेला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला फक्त 9 जागा मिळाल्या, तेव्हा यांना कुणालाही ईव्हीएम बद्दल शंका आली नाही। तेव्हा मात्र ईव्हीएम चांगलं होतं आणि विधानसभेला भारतीय जनता पार्टीला, महायुतीला मजबूत चांगल्या जागा दिल्या। लोकांनी आम्हाला कौल दिला की लगेच ईव्हीएम वर खापर फोडण्याचं काम या महाविकास आघाडीने केलेलं आहे। मुळामध्ये कुठलाही अजेंडा यांच्याकडे उरलेला नाही। यांचे कार्यकर्ते विस्कळीत आहेत, यांच्या कार्यकर्त्यांना कुठला कार्यक्रम नाही आहे, यांच्या बैठका होत नाही। एवढंच नाही तर आजची उद्धवजी ठाकरे यांची देखील मुलाखत ऐकली असेल माझे मित्र हनुमंत पवार यांनी, तर धोंड्या आणि जमिनीवरची दोस्त हा विनोद ऐकून कुठला कार्यकर्ता आनंदित होईल? कोथळा, खंजीर याच्या पलीकडे आम्ही जाणार आहोत का नाही? दुसऱ्या बाजूला देवेंद्रजी फडणवीस यांच्यासारखं सक्षम नेतृत्व, मेट्रो असेल, कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, मुंबईचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा चौफेर विकास करणारं नेतृत्व भारतीय जनता पार्टीकडे आहे।
त्यामुळे लोकांची साथ निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे हनुमंतजी असेल. येतो. आणि ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेकडनं वाटा गटाकडनं सातत्यानं सांगितलं जाते की आमचा बाप चोरला, आमचा पक्ष चोरला. अहो, महाराष्ट्रातल्या जनतेने सगळं सांगून टाकलेलं आहे की एकनाथ शिंदेच्याच पाठीशी शिवसेना आहे ना, एकनाथ शिंदेच्याच पाठीशी महाराष्ट्र आहे, कारण लोकांनी भरभरून मत दिलेलं आहे. अजितदादांच्या बाबतीत तेच आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं ईव्हीएम वर खापर फोडणं, बरं, ईव्हीएम वरती खापर हा पुढचा भाग. मात्र रेखा कोंडेजी, आपले नेते देखील सांभाळतात. पक्ष फुटलेले पुन्हा एकत्रित करण्याच्या त्यांच्या चर्चा नेतृत्वाखाली कायदा सुव्यवस्था महाराष्ट्राची शून्य झालेली आहे. विधानसभेच्या सगळ्यात आवारात चांगली मला कायदा म्हणायचं सुव्यवस्था आहे, महाराष्ट्राचीच आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये काय अवस्था आहे ते बघा. कायदा सुव्यवस्थेचा सगळ्यात चांगला महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्र देवेंद्रजींच्या नेतृत्वात क्रमांक 1 ला चाललाय. सगळ्यात कमी गुन्हे आता नागपूर आहेत आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र अतिशय सक्षमपणे काम करतोय आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वातच यश मिळणार आहे. महिलांवरती अत्याचारही होतात आणि महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण सुद्धा आत्ताच जास्त झालं का नवनाथजी, झालं का हा- तुमचं हा- बोलून? हा- तुमचा हनुमंतजी, fake वेळ narrative आपल्याकडे कमी, आपला मुद्दा पूर्ण करा.